पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की त्यांना दिलासा मिळालाय, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळा. नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही. परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो कायम ठेवत पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. या एवढ्या मोठ्या केसच्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित नाही. पण अण्णा, पोलिसांवरती गुन्हे दाखल करताना पोलिसांची असंवेदनशीलता किंवा पोलिसांनी काळेबेर केलंय असं हे प्रकरण फार बदलापूरच्या बाबतीतलं आहे, मोठं प्रकरण आहे. त्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं उचित. सर, तुम्ही रस्तोगींना पत्र लिहिलेलं कृषी अधिकाऱ्यांना की या सगळ्या संदर्भात घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, परंतु पत्रात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे. कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असते, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे. डीबीटीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे. या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये SIT स्थापन करावी अशा प्रकारची मागणी केली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का आणि त्यांच्या सोबत असणारे वाल्मिक कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? 100% त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय. कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायच्या त्या आकाश घेत होते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये राज्य सरकार निर्णय घेईल असं आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कृषी विभागाबाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंना मंत्री करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, त्यावर बोलणार नाही अशीही प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे.